कसं का मित्रांनो, मी आहे गौरव म्हणजे वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज आम्ही विचार केला, आम्ही आम्ही मी विचार केला की चला तुम्हाला दाखवतो माझी जिम रुटीन कशी असते ते. जिम रुटीन जिमची पण आणि जिम रुटीन खायची पण कशी असते ते. मला माहिती आहे मी जरा बारीक झालोय ना, हे बघा मस्त बारीक झालोय. आता आता जरा वाटत नाही, हा हे बघ बारीक झालोय. सो मी विचार केला की चला आपण तुम्हाला आपण आपण मी मी तुम्हाला दाखवणार की मी जिमच्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत काय काय खातोय, काय काय गोष्टी खातोय, ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि की 3 दिवस असतं ट्रेनिंग, म्हणजे वेट ट्रेनिंग 3 दिवस असते. आणि मग स्वतः तुम्ही ट्रेनिंग स्वतः करायची असते, म्हणजे कार्डिओ वगैरे जे असतो ते, कारण की आपल्याला हे कमी करायचंय. दॅट इज वाय ते जास्त इम्पॉर्टंट आहे. वेट ट्रेनिंग पण इम्पॉर्टंट आहे, बट ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आज आहे आमचा लेगचा दिवस. मग आता तुम्हाला दाखवतो मी लेग आणि शोल्डर कशी आमची ट्रेनिंग असते ते. आमची वगैरे कोण नाहीये माझ्या पाठी. सो ते तुम्हाला दाखवतो. आणि मला एक पिंपल आलेला आहे. दिस इज नॉट पिंपल, दिस इज आंबा लव, समजे. मला माझी न्यूट्रिशनिस्ट बोलले की रोज जिम सोबत पाणी घ्यायची, एवढी मोठी बॉटल घ्यायची पाण्याची, त्याच्यामध्ये काहीतरी हायड्रेशनसाठी काय बोलतात त्याला, इलेक्ट्रोलाइट टाकायचं. आता मला इलेक्ट्रोलाइट भेटलेला आहे. ते जे नॉर्मल इलेक्ट्रोलाइट असतात ना, ग्रीन कलरचे, ऑरेंज कलरचे, ते बिलकुल नाही खायचे, कारण की ते अख्खे शुगरने बनलेले असतात. म्हणून मग मी विचार केला की हे घेतो, माझा अलार्म वाजता मी बंद करतो. तुम्ही पण असे आहात का की 10-15 अलार्म लावतात? मी 10-15 नाही लावत, मी 20 लावतो. 20 मध्ये मी 1 मध्ये उठतो. त्याच्या अगोदरचे 19 वाजतात, त्याच्यामध्ये माझी मम्मी उठते. जेवणाची गोष्टीमध्ये मला फक्त आणि फक्त सांगितलं की पनीरच खायचं, कार्ब्स नाही खाणे का. कार्ब्स बिलकुल पण अवॉइड करायचे, बिलकुल. बट ऑब्व्हियसली काय काय छोट्या गोष्टीमध्ये कार्ब्स आहेत, वेजीज मध्ये कार्ब्स आहेत, बट अशी कार्बवाली गोष्ट नाही खायची, कार्बवाली गोष्ट खायची. तर आता जिम रुटीन चालू आहे, तर त्याच्यामध्ये जिमला जायच्या अगोदर पहिली गोष्ट मी काय खातो बोला? काहीच नाही खात. मी फक्त आणि फक्त बदाम आणि वॉलनट कधी असेल, वॉलनट कधी तरीच, बट जास्त करून बदामच खातो. त्याच्याने होऊन जातं, पोट जरासं असं भरून जातं. आता वॉर्मअप झालं, आता HIIT करायची, HIIT. लेगची एक्सरसाइज करताना मजा येते, बट ते जरा काम लागतो बरोबर. मी काय होतं माहिती आहे, लेग्स करतो, लेगसोबत शोल्डर पण करणार. मला लेगमध्ये जास्त केलं तर शोल्डर जातच नाही माझे. शोल्डर हा प्रकारच नाही आवडत मला. बॅक, चेस्ट, लेग्स हे आवडतं. आफ्टर अ व्हेरी लॉंग टाईम मला कोकोनट वॉटर, नारळ पाणी मी प्यायला आलो. गोडेस्ट पाणी एव्हर मला भेटलेलं आहे. आणि मी त्याला विचारलं की लास्ट टाइम पुरा काला तर अंदाज आहे, म्हणजे हा नव्हता मी, आता तो जो दुसरावाला होता ज्याचं सगळं काळं होतं पाणी, त्याच्यात मी बोलत नाही, त्याच्याकडे जातच नाही आता मी. आता ह्याच्याकडे आलो नवीन माझ्याकडे. म्हणून मी विचार केला की चला ताडगोळे पण खाऊ. ताडगोळे खात नाही, डझनभर पार्सल घेतोय. माझं जिम करून झालेलं आहे आणि मी आता विचार केला की चला आपण आता तुम्हाला आपण परत आपण हा मी तुम्हाला माझं ब्रेकफास्ट दाखवतो. माझं काय असं ब्रेकफास्ट वगैरे काहीच नसतं. मी फक्त आणि फक्त माझं प्रोटीन पावडर पितो, प्रोटीन पावडर. मी ॲव्हेटारचं हे आहे, मलाई कुल्फी फ्लेवर पितो. माहिती नाही का, मला हे भेटलं मी घेतलं. आयसोलेट प्रोटीन घेतो. हे जरा मिक्स आहे, वियर्ड आहे बट चांगलं आहे, वास चांगला आहे त्या, म्हणून मला आवडतं. आता त्याच्यासोबत हे प्रोटीन टाकलं, एक स्कूप, आणि त्याच्यामध्ये क्रिएटिन टाकायचं, क्रिएटिन, कारण की जिम मध्ये मदत होते. मी चुकून वॉटरमेलन फ्लेवर मागवलं, एवढंसं लिहिलेलं कोपऱ्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये टेक्स्ट मध्ये पण होतं की इट इज वॉटरमेलन फ्लेवर. आणि मग आता तुम्ही गेस करा, फक्त विचार करा, इमॅजिन करा टेस्ट बर्ड्स वरती, की मलाई कुल्फी आणि वॉटरमेलन कसं वाटत असेल. हे ना एक ना मला कळत नाही, कुठल्या फालतू क्वालिटीचे लोक बनवतात ना हे सिपर्स. बंदच होत नाही. बंद झालं तर इकडनं गळणार. शेक करायला गेलं तर इकडनं गळणार. हे असे फालतू क्वालिटीचे बनवतात ना, मला राग येतो. एक धड बनवता येत ना तुम्हाला लोकांना. पण आपण काहीतरी मस्त डाएट लंच बनवणार आहे आणि डिनर पण बनवणार आहे, तर त्यासाठी स्टे ट्यून. काय बघते हा, चहा चपाती कोण खातं का सकाळ सकाळ? मी खाते. हा, एवढं मी 37 डेज चॅलेंज करतोय, तरी तरी काय नाही, काय? मी खाते. हा, पण, एवढी भरलेली चहा, चहा. एवढी. हा, पण आताच मी डायबिटीस चेक केलं, किती आहे विचारा. इट इज नॉर्मल, बेटर दॅन नॉर्मल. मग 100 आली. नाईस, तथास्तु. मग ते तुम्ही बोलू नका, मग वाढणारच नाही, कारण असं पिताना खाताना बोलायचंच नसतं. मम्मी सांग आज जेवणामध्ये काय करणार आहे ते. मी असं का केलं तुम्हाला कळालं असेल. कढी आणि मला कढी फ्लावर आवडते, मी पनीर बिनीर गोष्टी खातोय तर कढी बनवते. वाव. मग आम्ही काय जेवायचं नाही का? तुम्ही नाही जेवत. एन्जॉय युअर लाईफ. हे बोल, तुला प्रोटीन घ्यायचंय? मी मम्मीला किती बोलतो की प्रोटीन पिय, मला ते पिणं बिणं नाही असलं काय आवडत. बट प्रोटीन पियतच नाही. नाही, मला तर तुम्ही पोटात असताना पण मला सांगितलेलं आहे, दुधामध्ये हे टाका आणि इन पिया. दिस एज
पण मला आय नो यू आर 16 हा. बट इन दिस एज यू नीड प्रोटीन. समजी, असं काही नसतं. असंच असतं. सगळं व्यवस्थित असलं ना तर सगळं व्यवस्थित होतं. मोटिवेशन टॉक्स चालू. म्हणून जर बोलते ना जुनं ते सोनं, मी जुन्या कुठे बोलणार लोकांचं आहे? ऐका मग कळेल. तू जुनं सोन्याच्या बदली आहे, हा, समजलं? मग काही असो पण जुनं मी ते नाहीये. पाळते ना. माझ्या आई वडिलांनी जे मला शिकवलंय तेच मी हे करते ना. जुने लोक देसी घी खायचे, हा. घी तेल खायचे. पण तुला सांगू, आता तुम्ही हे घी बीचं सगळं केलं, नाही तर आम्ही तर साधं तेलच गोड मग तेल तेच तर खात चुकीचं होतो. होतं. हा, आणि तेव्हा आम्ही चपाती मध्ये मसाला लावून वगैरे चपाती खात होतो. एकदा तेव्हा- पिऊन बघ प्रोटीन. नाही, चल, अरे नाही, एकदा पिऊन नाही, एकदा पिऊन बघ. अरे मलाही कुल्फी आहे. नाही, चल. एक सिप पी. प्रोटीनने काही होत नाही. हे दूध असतं, दुधाच्या पावडरने नाही, बनवतात. नाही. ते जे दूध फाडल्यावरती ते पाणी येतं ना, त्याच्याने हे बनवतात. समजलं? आता मी म्हणून हे दही protein पण नाही rich खात, पण मी तर कढी पिते. असतं. Good. मला दही ताक हे असलं काय प्रकार आणि एकदा पी ना, एकदा पी. उलटी सारखं होईल मला ते. एक तर तुझ्या त्या बाटलीचा हा? वास येणार, मला ते वासच दे. उलट चांगलंच आहे, मम्मी प्रोटीन पिते. प्रोटीन पियालाच पाहिजे. काय? मग अरे पियाला पाहिजे. वास जरासं साडेरडं. जरासं पी. जरासाने काय होत नाही. आणि प्रोटीन पाहिजे काही होतच नाही. हे लोकांनी मला ब्रेन वॉश केलेलं की प्रोटीन 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 स्टोन हे येणार पण, स्टोन. गोड तर लागतंय ते. मग हेच असतं प्रोटीन. माझं अंघोळ वगैरे सगळं करून झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूया, मी बनवतो आहे काहीतरी नवीन, काहीतरी आगळं वेगळं पनीरची रेसिपी. हाय प्रोटीन पनीर, हाय प्रोटीन काय बनवतोय? हाय प्रोटीन कबाब बनवतोय मी. कबाब यावेळेला फॉर द फर्स्ट टाइम एव्हर या मंचकर घरामध्ये कबाब बनणार आहे. कबाब नाही, त्यासाठी तिखी टाईपच आहे, पण त्याला नाव होतं कबाब म्हणून मी विचार केला की कबाब बोलले जरा मनालाही चांगलं वाटेल, खायलाही चांगलं वाटेल, टेस्ट पण येईल. मग इमॅजिन करून असं इकडे येते टेस्ट म्हणून. कळालं? तर तसं आपण आता करायचं आहे. तर त्यासाठी म्हणून मी हाफचटी इग्नोर करा. हाय प्रोटीन पनीर मागवलेलं आहे. याच्यामध्ये कमी फॅट असतं, फक्त हे जरासं कडक असतं. हे करता करता आपण हेट कॉमेंट जे मला येतात, मलाच येणार. अजून आपण असं कोण नाहीच आहे की मलाच येणार. तर सकाळपासून आपण चाललंय, माझं काय चाललंय मलाच नाही कळतंय. आम्ही काय बोलत होतो की मी हेट कॉमेंट्स वगैरे पण तुमच्यासोबत बोलणार आहे. पण हे बघा, हे असे सगळे वेजीज कापून ठेवलेले आहेत. हे सगळे हे 3 टाईपचे कॅप्सिकम आहेत. आणि हे आपला वही काय बोलते इसको, कांदा टोमॅटो आणि गार्लिक. नवीन पॅन फायनली घेतलेला आहे. तुम्हाला दाखवलं नाही ना, नवीन पॅन फायनली घेतलेला आहे. सेरामिकचा पॅन घेतलेला आहे. हा फुल एकदम नॉनस्टिक, याच्यामध्ये काहीच चिटकत नाही, काहीच. नवीन भांड पण घेतलेलं आहे की फक्त असं फुसफुस करायला. ऑलिव्ह ऑइल फुसफुस, बस फुसफुस, जास्त तेल नाही खाणे का, फुसफुस करणे. मिक्सर तिथे रेडी आहे. मी पनीर असे जरा कापलं, कारण की मिक्सर मध्ये सगळे एकदम नीटपैकी मॅश झाले पाहिजे. आणि दही पण उघडून ठेवलेली आहे मी. सो मी हेट कमेंटचा तुम्हाला बोलतो, हेट कमेंट्सचा हेट 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 हा हेटच होते ते, हा हेटच होते, ठीक आहे. पण मी असं बोलत होतो की मी त्यांच्यासोबत असं ज्यांचे पण हेट कमेंट्स येतात किंवा हेट मेसेजेस येतात, जास्त करून हेट मेसेजेस येतात. आणि मला आवड आहे की हे मेसेजेस सगळे स्क्रोल करून सगळ्यांना रिप्लाय करायला, थँक्यू वगैरे. कोण कोण एकदम नीटपैकी फीडबॅक्स देतं, त्यांना थँक्यू बोलायला. फीडबॅक्स मी घेतो, मी स्वतःच्या डोक्यात टाकून मी तशी रील्स मध्ये बनवतो. आणि अप्रिशिएशन असेल तर त्यांना मी थँक्यू बोलायचं ट्राय करतो. मी खूप लोकांना असं ट्राय करतो की मी जाऊन मेसेज करेल, आणि म्हणजे जे पण काय मेसेजेस आले त्यांना, ठीक आहे. आणि काय काय हेट कमेंट्स पण त्याच्यामध्ये असतात, हेट मेसेजेस पण असतात. तर मला पण इच्छा मजा येते बोलत बसायला हेट 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 हेट. म्हणजे मी हेट नाही, मी बघतो की ह्यांची अजून म्हणजे किती काय काय विचार करतात ते मला सांगतील असं. तर मला म्हणजे बोलता बोलता पण अजून हेट 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 होऊन जातो. म्हणजे एक साईड नाही, मी नाही हेट वगैरे करत, मला मजा येते बोलायला. मला खूप मजा येते अशी बोलायला. की मजा म्हणजे काय, की मला असं वाटतं की जाणून घ्यायला पाहिजे व्हॉट इज द रूट. फुल डेप्थ पर्यंत गोष्ट आपण डिस्कस केली पाहिजे ब्रो. आपण डिस्कस केली पाहिजे की वाय, व्हॉट इज द रिझन यू आर रायटिंग दिस मेसेज टू मी. ते पण पर्सनली एवढा टाइम काढून की माझ्या चॅटमध्ये जाऊन मला शिव्या घालतोय तुझ्या अशा ऐसा, वाय ते मला कळायला पाहिजे ना. म्हणून मी पण चॅट करतो, तेवढी रिस्पेक्ट दिली पाहिजे. मिक्सरसाठी हे रेडी आहे. आता मी सगळं टाकलेलं आहे. तोपर्यंत आपण आता पहिलं हेट कमेंट वरती काय होतं ते तुम्हाला मी सांगतो. ओके, काय होती पहिली अशी माहितीये का, की तुझी लायकी आहे का, तुझी लायकी का हे सगळं तू रील्स वगैरे बनवतो, तुझी लायकी आहे का हे रील्स बनवायची. हॅ कुठून कुठे लायकी. मला मजा आली वाचायला की अप्रिशिएशन पोस्ट वगैरे तर मला मजा येतेच. बट हे असं सगळं पण कोणतरी बोलतात आणि एवढा टाइम इन्व्हेस्ट करून मला शिव्या घालतायत, तर मला असं होतं की चल ठीक आहे, माझे व्ह्यूज जरी वाढतायत तर मला, मग मी उत्तर देतो बरोबर की हा मला असं वाटतं की माझी हाय लायकी चाललीच. आता ऑलमोस्ट 80K माझे फॉलोअर्स वगैरे होणार तर होतील, म्हणजे आहे जरा जराशी माझी लायकी वाढत चालली असं मी बोलतो. तर तेव्हा त्यांना अजून राग आला, ठीक आहे, त्या चॅटमध्ये अजून राग आला त्याला
आणि मग त्याच्यानंतर अजून काय बोलला की तुला जरा शरम आहे का, हा बेशरम. तर मी बोललो त्याला, हे बघ, जर तू बोलतोस की मला लायकी नाहीये तर मला शरम पण कशी असेल. पनीर आणि दहीची पेस्ट नव्हती बनवायची यार, जराशी थिक पेस्ट बनवायची होती. आता ह्याला कसं तरी करावं लागेल. आता बघू कसं होतंय ते, कारण की त्याला कबाब टाईप बनवायचं, म्हणून ह्याला जरा अजून घट्ट व्हायला पाहिजे होतं. बट हो जर येत आहे या नवीन पॅन मध्ये एक गोष्ट अशी चांगली. हा, आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. हे वाला जे टी शर्ट आहे ना, हे वाला मी जिम साठी घेतलेलं अगोदर, इकडे मला टाईट होतं. हे जे लव्ह हँडल्स, ह्याला लव्ह हँडल्स का बोलतात, लव्ह हँडल्स ह्याला का बोलतात मला सांगा प्लीज कमेंट सेक्शन मध्ये. ओके, सो हे माझं इथे असं टाईट झालेलं. ओके, बट आता बघा, हे बघा दिसतंय, हे इकडनं मेन म्हणजे लव्ह हँडल्स मला टाईट होतं आणि असं पाठवून असं दिसायचं इथे. पण आता बघा हे एवढं लूज आहे. नवीन पॅन मध्ये करण्याची मजा जरा चांगली आहे, मजा येते मला ह्याच्यामध्ये, कारण की काहीही गोष्ट चिटकत नाही. दॅट इज वाय. वळूया आपण आपल्या नेक्स्ट हेट कमेंट वरती. मी जरासा अजून पनीर टाकलं आणि मग एकदम नीट पैकी बॅटर झालेलं आहे आणि जरासा बेसन टाकलेलं आहे मी आता. आणि आता काय होतं माहिती आहे का, मी रेसिपी बघितलेली की ह्याच्यामध्ये हे सगळ्याची गोष्टी आहेत व्हेजीज, त्या सगळ्या मिक्स करायच्या. बट मी माझं डोकं लावलं आणि मी विचार केला की वाय नॉट आपण त्या व्हेजीसला पहिला सॉटे करूया, त्याच्यामध्ये जरासा सॉस येऊ दे, काय बोलतात व्हेजीसचा जरा त्याच्यामध्ये रस येऊ दे, व्हेजीस जरा एनहान्स होऊ दे, मग त्याच्यामध्ये टाकू. कच्च्या व्हेजीस कसं खाणार, ते काय आतमध्ये पण तर शिजणार नाही कबाब, शिजेल पण आय डोंट नो. नेक्स्ट कॉमेंट अशी होती, हे आता हे जरा होत आहे सगळ्या व्हेजीस वगैरे मी सॉटे करून ठेवते लवकर. ठीक आहे, सो नेक्स्ट कॉमेंट आता ऑन झालं. नेक्स्ट कॉमेंट अशी होती की कॉन्टेंट क्रिएशन मुलांनी कसं करायचं असं तुला कळतं की नाही, XYZ. मी बोललो की काय, आता ह्याच्यामध्ये पण वेगवेगळं असतं. आता मी काय माझ्या मित्रांसोबत वगैरे ब्लॉग्स नाही करत, मी माझ्या फॅमिली ब्लॉग्स करतो, तर मी असेच ब्लॉग करणार ना. आता जे मित्रांसोबत ब्लॉग्स करतात ते जस्टिफाईड आहेत, मी असे करतो. आणि मला माझं असं वाटतं की आय एम नॉट आन्सरेबल टू यू. नाही, तुम्ही लोक सोबत आहे आन्सरेबल. कळालं? मेन म्हणजे मला तो क्वेश्चनच नव्हता कळाला की कॉन्टेंट क्रिएशनचं सी तरी तुला कळतं का, असं काहीतरी लिहिलेलं. तर मी विचार केला की नाही कळत, जा काय करशील, म्हणून मी असं नाही बोललेलो. मी बोललेलो की नाही कळत, म्हणून तर मी वेगवेगळे रील्स टाकून वेगवेगळे माझे ऍबिलिटीज अनलॉक करून, कारण की मी ऑलरेडी एका शेलमध्ये, ठीक आहे, ऑलरेडी मी अशा शेलमध्ये एक, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये मला बाहेर निघायचा टाइम लागेल का की नाही, हा, म्हणून मी वेगवेगळे ट्राय करतो, वेगवेगळे कॉन्टेंट ट्राय करतो. मध्ये डान्स वगैरे चालू केलेलं, कारण की नवीन एक्सपिरियन्स दिला पाहिजे माझ्या ऑडियन्सला. आणि काय बोलतात अजून, डान्स वगैरे टाइमपास नव्हतं करत, मी कुर्ता दाखवत होतो, ठीक आहे, पण एका युनिक वेने कसे दाखवू शकतो ते सगळं मी अनालाइज करतो ना, स्टडी करतो, रिसर्च करतो. आणि काही माझी वेगळी स्टाईल आहे बोलायची, ठीक आहे, तर ते मी ट्राय करतो करायचं. बट असं नाहीये मी फेक करतो वगैरे, काय नाही, मी असाच आहे. तुला माहितीये मी माझ्या मित्रांसोबत हे अजून डबल आहे, बट मी अजून शेल मध्ये, म्हणून मी एवढं अजून बोलत नाही, समजे. हा, हे असे जे वेगवेगळ्या कलरचे कॅप्सिकम असतात ना, तिघांमध्ये तिन्ही एकसाथ खायचे असतात, चांगला तर लागतातच, बट चांगले न्यूट्रिएंट्स पण आपल्या बॉडीला देतात. कलर विच कलर डू यू वॉन्ट, हवं असेल तर ते करा. कलर विच कलर डू यू वॉन्ट मी आम्ही स्कूलमध्ये लहानपणी खेळायचो, मजा यायची. चांगला होतो गेम, मी विसरलो तो गेम कसा खेळायचा, मी विसरलो. कलर विच अरे हे कधी होते मला कळत नाही, अर्धा टाइम तर गॅस बंद होता. किती भारी दिसतोय असा कलर विच कलर डू यू वॉन्ट बघायला. हे बघा, तिन्ही पण कलरच्या भाज्या मी आताच टाकून घेतल्या, कारण की कशा ते सगळी नीटपैकी सॉटे मला हवे म्हणून, कारण की चांगलं लागतील. आणि याच्यामध्ये जरा पेरी पण टाकतो मग. हा, आपण लास्ट कमेंट मध्ये बोलतो. लास्ट कमेंट मला काहीच नाही, म्हणून मी ते मेसेज सीन वरती सोडून दिला. काय होतं माहितीये का मेसेज, स्वतःचा ब्लॉग करतो, स्वतःचा रील्स बनवतो, तुझ्या फॅमिलीला पण कामाला लावतो, फॅमिलीला पण त्रास देतो ह्याच्यामध्ये रील्स आणि ब्लॉग्स मध्ये, म्हणजे मम्मी पप्पा. अँड होता पुढे असा वाला अँड शिवानी आणि यशचा पण ब्लॉग मध्ये वापर करून घेतो. मग माझा फॅमिली ब्लॉग्स आहेत, मग फॅमिली सोबत ब्लॉग नको करू, बाजूवाल्यांसोबत करू. तर बस हेच सगळे होते. बाकी सगळे मला खूप अप्रिशिएशन वगैरे, तर त्याच्यावरतीच मी अजून माझे पावलं पुढे घालत होतो, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण आपल्या हाय प्रोटीन रेसिपीवरती फोकस करूया. पेरी टाकल्याच्या नंतर आपलं घरातला खजिन्याचा बॉक्स उघडायचा आणि आपण सगळे चमचा कुठे, हा, जे आपल्याला मसाले हवे असतील ते टाकायचं तुमच्या चवी अनुसार. हे आता हे बघा, सगळेचे सगळे मसाले टाकायचे, असं वाटतं की गरम मसाला वगैरे सगळं बनवलाय, ठीक आहे, सगळे मसाले टाकतोय. आता हे सगळे एकदम मिक्स करून घेतो, ह्याच्यामध्ये जराशी कोथिंबीर पण टाकायची, सगळे मिक्स करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो की कसे बनवायचे. खूप सोपे होते. हाताला जरासं तेल फुसफुस करून घ्यायचं, जरासंच,
फुल पनीरचा गोळा बनवलेला आहे. आता हा एक ह्याच्यामध्ये काढून गोल गोल करायचं आणि मग कबाब बनवायचे. मला एक गोष्ट सांगा की कबाब हे असे बनव त्यामुळे की टिक्की टाईप गोल करू. दिस इज डाऊट. हु विल सॉल्व दिस डाऊट? हे काम करतो असे बनवतो त्यामुळे लेंडूक वाटतात. जाऊ दे आता, काय असं बोललं नाही पाहिजे, जेवण आहे. मी गौरांग प्रभाकर मंचेकर, मला माहिती आहे, मला तुम्हाला सांगायचं आहे की मी एक मास्टरपीस क्रिएट केलेला आहे, बेटर देन द रेसिपी. हे होतं माझं पीठ आणि हे मी असं टाकलेलं आहे फ्राय करायला. अँड दिस इज द आउटकम. दिस इज द आउटकम. बघतात किती भारी दिसतंय. काहीच झालेलं नाही, एकदम खूप भारी वास येतोय. जो कबाब आठवतो, कबाब आणि काय बोलतो आहे, कबाब आणि चटणी माझं बनवून झालेलं आहे. मी चटणी अशीच बनवली लगेच. तीच आपली नेहमीची प्रोसेस आहे नॉर्मल कबाबची, सॉरी चटणीची. कसं वाटतंय बोल? मस्त. मम्मीने ऑलरेडीच खाल्लं, माझ्यासाठी थांबली पण नाही. अर्ध घेतलं. कशी वाटतंय? चांगलं झालं. कबाब सारखं वाटतंय का? हा, कबाब सारखं. एकदम कबाब सारखं. हा. कबाब आपण टेस्ट करून बघूया. खूप मस्त झालाय, एकदम कबाब सारखंच लागतंय, खूपच भारी लागतंय. हे असं जर असेल तर मग आपण अजून 10 दिवस प्रोटीन खाऊ शकतो. पनीर खाऊन मी वैतागलेलो, म्हणून मी जास्त दिवस आता काय बनवत नव्हतं. बट हे आता असं खाल्ल्याच्या नंतर मला अजून जरा पनीर खायची इच्छा नाही झाली. पनीर खायचं मी कंटिन्यू ठेवू शकतो. आणि हे बघा किती भारी दिसतंय ना समोरून ना. वॉक वगैरे सगळं करून, हे जाऊ दे जरा, हे हा वॉक करून झालेलं आहे. ओ माय गॉड, मी माझ्या पनीरवरती ठेवलं. हा वॉक करून झालेलं आहे आणि मी विचार केला की चला आता डिनर करायचं आहे. तर सकाळी एवढे कबाब बनवलेले तर ते मी ते संपवू नाही शकलो, म्हणून मी तेच खाणार आहे. म्हणून असं काही स्पेसिफिक आता नवीन डिश नाही बनवत आहे मी. बट मी विचार केला की एवढे लोक मी बघतो जेव्हा डाएट वगैरे करतात त्याच्यामध्ये कच्चे नाही म्हणजे उकडवलेले काय बोलतात ते फ्रेंच बीन्स, उकडवलेले फ्रेंच बीन्स, फरसबी खातात. तर एवढी हिंमत कशी येते अंगामध्ये ते मला बघायचंय लोकांच्या, म्हणून मी पण खाऊन बघणार आहे. मला रिस्क नको आहे म्हणून मी फक्त मोजून 1 2 3 4 5 6 7 8च फरसब्या घेतल्यात आणि हे कापतोय. ह्याला बॉईल केल्यावरती मस्त परतवणार, ह्याच्यात म्हणजे ह्याला परतवणार, मग हे टाकणार आणि मग जर असं चिली ऑइल टाकणार. बघायचं कसं होतंय मला ते. मम्मी काय घाबरली का? घाबरली मम्मी, घाबरली. तुला तुझ्या मुलावरती विश्वास आहे? हा, पॉज का घेतला? तू 2 सेकंड ठरवायला का घेतले तू? काय विचार हा? त्याच्यावर विचार करत होते. हा, डोळे बंद कर. मी काय ते तुला खायला देतोय. डोळे बंद कर. डोळे बंद कर. नाही, डोळे फरसबी नाहीये. तुझी शपथ फरसबी नाही. डोळे बंद कर. गोळी असेल. नाही आहे गोळी. डोळे बंद कर. डोळे बंद कर. आकर मिरची नाही. अरे मिरची तुला देणार आहे मी. हा, आकर ना. हा, चाव नाही चाव. अरे चाव. अरे नाही, टोमॅटो नाही. चाव. अरे ते काय? रसबेरी काय ते. हा, मग बघितलं, विश्वास नाही मुलावरती. ब्लूबेरी आहे, ब्लूबेरी. हे बघा किती मस्त डिश शिजवली आणि मी जरासे ना फरसबी सोबत टोमॅटो पण सॉटे केले विथ जरासा चिली ऑइल. काय प्रश्न विचारत होतीस? खाऊन बघ फरसबी, खाऊन बघ आणि त्याच्यासोबत जरासा टोमॅटो पण खाऊन बघ. बोल ना, चांगलं ना. तर आज मी तुम्हाला दाखवलं माझं जिम रुटीन कसं असतं ते, आणि जिम सोबत मी काय डिनर आणि लंच साठी बनवतो ते ही गोष्ट दाखवली. आणि आता मी खातो हे दही विथ सम सीड्स अँड अँटीऑक्सिडंट म्हणजे आपलं ब्लूबेरी. आणि आज मी हेड कॉमेंट्स बद्दल पण बोललो, तर हेड कॉमेंट्ससाठी मी ट्राय करेल माझं इम्प्रूव्ह करायला कॉन्टेंट. आणि थँक्यू फॉर इन्क्रीजिंग व्ह्यूज हेड कॉमेंटर्सवाल्यांसाठी. आणि जे पण ॲप्रिशिएट करतात त्यांना खूप खूप थँक्यू. असंच तुम्ही ॲप्रिशिएट करतात म्हणून मी नवीन कॉन्टेंट ट्राय करतो पोस्ट करायचं. अँड बस, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. हा व्हिडिओ शक्यतो 23 एप्रिलला येईल ना. हां, सो आज मे बी असेल मुंबई वर्सेस CSK असेल. तुम्हाला कुठली टीम आहे? तुम्ही कुठली टीमला सपोर्ट करतात? मी कुठल्या टीमला सपोर्ट करतो तर तुम्हाला माहितीच असेल, मुंबई इंडियन्स. ओके. मजा असेल. मी फक्त तीच एकदा मॅचचे फक्त असं स्कोर्स वगैरे अपडेट वगैरे बघत असतो. मॅच बघायला भेटत नाही मला. बस लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि आता आपण भेटूया परत.